जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 रुपये मिळणार एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे। याच्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 रुपये देणार असल्याबद्दलची माहिती देताना दिसत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर याच्या संदर्भातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत। याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अपात्र करण्याची एक मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती देखील मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे। मग हे शेतकरी नेमके कोणते अपात्र केले जाणार आहेत आणि पीएम किसानचा येणारा हप्ता हा नेमका कधी वितरित केला जाणार याच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे। याच अनुषंगाने आजच्या या तिन्ही प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत। 6 ते 11 दरम्यान मतदानाचा कार्यक्रम पार पडत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या प्रचाराचा रणधुमाळी सुरू आहे, मोठ्या प्रमाणात धडाका सुरू आहे। आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बिहारच्या निवडणुकामध्ये एनडीए अर्थात जे काही मित्र पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून एक वचननामा देण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना पीएम किसान सोबतच बिहार सरकारच्या माध्यमातून देखील एक राज्य सरकारची योजना राबवली जाणार आहे आणि त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 9,000 रुपये दिले जाणार आहे। परंतु मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगताना पीएम किसानचे 9,000 रुपये देण्यात येणार अशाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरलेले आहेत। एकंदरीत 2022 पासूनच आपण पाहिलेलं आहे की या योजनेच्या अंतर्गत मानधनामध्ये वाढ करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। परंतु याच्याबद्दलचा कुठलाही प्रस्ताव नसल्याबद्दलची माहिती वेळोवेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सरकारकडे नाही किंवा सरकार अशा प्रकारे कुठली वाढ सध्या तरी करणार नाही अशा प्रकारची माहिती वेळोवेळी देण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे या योजनेच्या अंतर्गत सध्या तरी किंवा पुढील बजेट येईपर्यंत तरी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जाणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून एक फिजिकल व्हेरिफिकेशनची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण त्याच्याबद्दल अपडेट घेतलं होतं की याच्या अंतर्गत जे काही शेतकरी दुबार लाभाचे आहेत, जसे पती आणि पत्नी किंवा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी जर लाभ घेत असतील तर त्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे आणि असे लाभार्थी याच्यामधून बाद केले जात आहेत। साधारणपणे एकंदरीत देशभरातून 46 लाखापेक्षा जास्त लाभार्थी अशा प्रकारे याच्या अंतर्गत बाद केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती असे जे काही लाभार्थी असतील जे एका कुटुंबातील आहेत त्यांचे डबल लाभ ट्रिपल लाभ असे दिसत आहेत, अशा लाभार्थ्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जात आहे आणि हे लाभार्थी याच्यामध्ये हप्ता मिळण्यापासून बंद केले जाणार आहे। याची एक मोठी मोहीम सध्या देशभरामध्ये हाती घेण्यात आलेली आहे। अर्थात ती एका कुटुंबामध्ये फक्त एकच लाभार्थी हा या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर 11 तारखेला निवडणुकीचं हे मतदान पार पडणार आहे। 13 तारखेला बिहारच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि बिहारच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच ही आचारसंहिता संपणार आहे। जोपर्यंत बिहार निवडणुकीची आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत पीएम किसानचा हप्ता वितरित केला जाऊ शकणार नाही। आणि याच पार्श्वभूमीवर आपण यापूर्वी सुद्धा वेळोवेळी अपडेट घेतलेले की साधारणपणे 13 नोव्हेंबर नंतरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। यापूर्वी आपण पाहिलं होतं की जसं की पंजाब असेल, हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, जम्मू काश्मीर असेल, या राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती ऍडव्हान्स मध्ये पीएम किसानचा हप्ता वितरित करण्यात आलेला होता। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती आलेली होती, कर्नाटकमध्ये होती, आता गुजरातमध्ये आलेली आहे। परंतु एकंदरीत तशा प्रकारची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाकडे याच्या संदर्भातील परवानगी न मिळाल्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून हा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता। आणि आता सध्या या निवडणुकाची रणधुमाळी सुरू असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये 13 तारखेपर्यंत तरी हा हप्ता मिळेल अशा प्रकारच्या शक्यता दिसून येत नाही। त्याच्यामुळे 13 नोव्हेंबर नंतरच हप्ता मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता आहे। त्याच्या संदर्भातील जर काही अपडेट आलं तर ते अपडेट देखील नक्की जाणून घेऊयात। तुर्तास तरी शेतकऱ्यांना योजनेच्या अंतर्गत वार्षिक 6,000 रुपये मिळणार आहे। एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि पुढील हप्ता हा 13 तारखेनंतर मिळू शकतो। धन्यवाद।